हाय मित्रांनो, आज आपण आलो कांदळवनमध्ये, आचरा जांभूळमध्ये. तर आपला मित्र आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन देईल काय आहे काय नाही. आता आम्ही तर नवीन आहोत इथे, त्याच्यामुळे तो आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन देईल. आजच्या व्हिडिओचा स्टार तो आहे आपला. तर मित्र आपल्याला इन्फॉर्मेशन सांग काय आहे काय नाही. मग थोडी इथे एक जांभूळ बेट आहे, एक जो समोर आहे तो मालवण तालुका, समोर आहे तो मालवण तालुका, इकडे आहे तो देवगड तालुका आहे. नदीमुळे 2 तालुक्याचं विभाजन झालंय. हे जांभूळ हे बेट आहे पूर्ण. 1970 साली ते ब्रिज, छोटंसं ब्रिज बांधलंय. पहिले येणं जाणं होडीनं या व्हायचं. माझ्या बाबांचं शिक्षण पण होडीनं येऊन जाऊन करायचे. आता आपण आतमध्ये जाणार आहोत मँग्रोव्ह मध्ये. हे सुमारे 210 हेक्टर मध्ये पसरलं आहे. म्हणजे साधारण 600 एकर मध्ये आहे. जातीची झाडं आहेत त्यामध्ये. आपण एक माहिती नाही. ही सगळी मँग्रोवची झाड आहेत ना? हा, मँग्रोवची झाड. ते फक्त त्याचा इंट्रो घे ना. हॅलो, हाँ आ रहे हैं. वो आपने लिखा है क्या? आई मे नॉट बी एबल टू एक्सेस ईमेल सर्किट. हाँ हाँ. मुंबईची माणसं गावात आल्यावर पण काम करतात, ते पण जंगलामध्ये. जंगलात पण याचा बॉस याला सोडत नाही. बॉस नाही, सॉरी, तोच बॉस आहे म्हणा. तो एम्प्लॉयना सोडत नाही. तो एम्प्लॉयना पण सोडत नाही, तो स्वतः पण सुटत नाही. आहे सुमारे 200 हेक्टर मध्ये, साधारण 600 एकर मध्ये पसरले आहे. या कांदळवनाचा उपयोग असा असतो की पावसात जेव्हा मासेमारी इथे बंद असते ना, त्यामुळे इथली स्थानिक लोक इथं आतमध्ये एक मारे म्हणून असतात, मोठ्या शिंपल्या, परत स्क्रॅप असतात, ते काढून उदरनिर्वाह करतात. या झाडाच्या पानामध्ये ना माशांचं अन्न आहे मोठ्या प्रमाणात. ते सुकले की हे होतात, त्याच्यात ग्लुकोज आहे, प्रोटीन आहे. त्यामुळे इथं ना मोठ्या प्रमाणात समुद्रात 80% मासे अंडी घालतात येऊन इथे, सुरक्षित ठिकाण म्हणून. आणि त्यांची एका झाडाला 10,000 पर्यंत मुळं असतात. सो साधारणतः 3 ते 4 गुंठे जमीन व्यापून ठेवतात. मोठी मोठी सुनामी येतात तेव्हा या जमिनीची धूप बाजूपासून संरक्षण करतात लोकांचे पुढे. अशी मुळं असतात त्यांची. ते मध्ये एक आहे, त्याला सपोर्टची मुळं आहे, ती त्यांनी सपोर्ट करून ठेवतात. हे आहे तिवर आहे, हा तिवर. एबिसिना मरीन आहे याचं इंग्लिश नाव.
याची फळं असतात ती पोटदुखीवर उपयोग केला जातो. देवगड कॉलेजचे आहेत जाधव म्हणून प्राध्यापक, त्याने शोध लावला आहे त्याचा. थोडी फळं काढून घ्यायला पाहिजे होती, ज्यांची पोटं दुखतात. हो, सक्सेस बघितल्यावर त्यांना झाडाची झालं. अशा शेंगा आहेत या. माणसाने अशी निसर्गाने अशी रचना करून ठेवली आहे की माणूस कोण लावेल अशी वाट बघत नाही. हे मोठे झाले ना की डायरेक्ट लो टाईपला खाली पडतात, डायरेक्ट ऋतून नवीन झाड तयार होते. मग माणूस लावेल अशी वाट बघत नाही. ते माणूस लावणार कमी, तोडणार जास्त. शेवटी तो माणूस. हो. हाय टाईटला एवढेपर्यंत पाण्याची पातळी येते. आता लो टाईट चालू आहे. एवढे झाडाच्या फांद्या आहेत ना, तिथपर्यंत पाणी असतं हाय टाईट. आता लो टाईट आहे कारण पुढे आपण इथून असे एक जाणार होतो, पण आता बोट जाणार नाही पुढे, तिथं पाणी कमी झालं. इथे खेकड्यांची शेती काय करतो? खेकडे ना आता नाही करत, ते मे मध्ये करत. आता गोडं पाणी आलंय ना, पावसाच्या नंतर चालू करतील खेकड्यांचे. पहिले खेकड्याची साईज केवढी केवढी मिळते? असं काय नाही, एक नॉर्मल 50-60 ग्रामचा घेऊन येतात. तो 3 ते 4 महिन्यात रेडी होतो तयार होऊन. एक अच्छा. छोटासा पिंजरा असतो पाण्यात. नाही, पण इथे समुद्रातले खेकडे येत नाहीत का, जे आता दाखवले जातात काळे खेकडे एवढे मोठे ते वगैरे? काळे असतात की 1 किलो पर्यंत, 1 ते 1.5 किलो पर्यंत भेट होऊन जातात ते. अच्छा त्याच्यात काहीतरी 1400-1500 रुपये किलो जातो. एक्सपोर्ट होतो गोव्याला. अच्छा. त्याची पण चालू आहे आता की काही जणांनी केलाय प्रोजेक्ट. तो गव्हर्नमेंट तर्फे 50% सबसिडी आहे त्याला. कोणतं झालं? हे कांदळ हे काय, हे तिवर आहे एबिसिना मरीना. हे वाशिंग मुळं असतात त्यांची. एका झाडाला 10,000 पर्यंत मुळं असतात. पूर्ण जमीन 3 ते 4 गुंठे जमीन व्यापून ठेवतात. ज्या सायक्लोन सुनामी येते त्या लाटाची तीव्रता असं ती कमी करतात. पुढच्या लोकांना धोका कमी आहे. मग पुढे जो पारवाडी आहे ना, तेवढं हे जात नाही लाटा बिटा. हो, पाणी कमी आहे. पुढे जाईल की नाही काय माहिती. लो टाईट आहे ना, पण हे खाली चिकनच आहे ना? हा इथे चिखल आहे पूर्ण. याच्यावर चालू शकतो चिखल की असं डायरेक्ट खाली रुतणार आहे? नाही रुजणार. एक ठिकाणी असं एक लेवल नाही चिखल, कुठे हा. गुडघाभर आहे, कुठे कमरेभर आहे. तशातनंच आम्ही जातो पावसाच्या टायमिंगला. ते मासेमारी बनवतो मारे. आतमध्ये जंगल आहे पूर्ण. हे आणि दिसत पण नाही काय, बुलबुला यासारखं आहे पूर्ण. आणि असं वाटतं जमीन लागली पण तिच्या चिखल आहे सगळं. म्हणजे एखाद्याने उडी मारली तर कल्याण. खाली येईल भेटेल. हे बघा, कांदळवन मधले हे राज्य वृक्षाचं पांढरी चिपी म्हणून आहे. हे राज्य वृक्षाचा दर्जा दिलाय महाराष्ट्र सरकारने. भारतातील महाराष्ट्र राज्य हे पहिलेच राज्य आहे ज्याने राज्य वृक्षाचा दर्जा दिलाय. हे जी फळं आहे ती, याच्या फळामध्ये टॅनिन नावाचं द्रव्य आहे जास्त प्रमाणात. बघा, हे पांढरी चिपी म्हणतात त्याला. त्याचा उपयोग काय आहे? हा, उपयोग काय त्याचा? याचा उपयोग हे आता हे कॅन्सरवर चालू आहे. हे रिसर्च होतात त्याचे कॅन्सरवर उपयोगी म्हणून औषधासाठी. अच्छा. अजून तो झाला नाही. कोल्हापूर विद्यापीठ आहे ना, शिवाजी विद्यापीठ, ते चालू आहेत. त्यांचं संशोधन चालू आहे त्याच्यावर. तो तिकडे काय समुद्र लागतो का? हा ना, इकडे समुद्र नाही नाही, ना. छोट्या छोट्या पट्ट्यामध्ये आहेत कांदळ. एक अच्छा. level नाही अशी. काय ह्याच्यामध्ये इथून असं बाहेर पडणार होतं आपण, तिथून बोट जाणार नाही, तिथं पाणी कमी आहे. हा.
ते भरती ओटीच्या वेळेला असतात पाणी. हो भरतीला पाणी असतं, एवढं पाणी असतं. चिकू आहे काल का? संध्याकाळी भरती चिकू नाही मँग्रोव आहेत ते. हो संध्याकाळी होतं पाणी. हे कसे फळ कुठले हे तीच मँगोची रोप आहे ती शेंग, त्याची शेंग होते, आता ती मोठी होणार. ती फुटून ऑटोमॅटिक पडते बाहेर. हा ते ऑटोमॅटिक पडते, ऑटोमॅटिक झाड तयार होतं ते. म्हणजे ते वाढत जातो. हा ऐकलंय की आपल्या ह्या समुद्राला, अरबी समुद्राला हा. मगरींचं प्रमाण खूप जास्त आहे. नाही मगरी पहिली गोष्ट खाऱ्या पाण्यात ते जातच नाही मगरी, त्यांना गोड पाणी लागतं. आपल्या तिलारीला आहे, इन्सुलीला ते आहे ना हा तिलारी, तिथं एकाने ते हे केलाय त्यांना, सिटी मारली की धावत येतात मगरी सगळ्या. त्यानं असं पहिलं त्यांना हा, खाऊन तो अन्न एक- टाकून हे केलंय त्यांना, हा तो एक आहे तिथे मटन बिटन बघितलंय टाकून. ते. आता तिथं एक आता मगर तो ते पण बोलवलं तयार की झाला. तिथे भरपूर मगरी येतात. ते एका सिटीवर 10-15 मगरी येतात तिथे. कुठे ते? इन्सुलीला कुठे आलं ते? सावंतवाडी साईडला. बघितलं ते व्हिडिओ. जायला पाहिजे होतं. कुठे कुठे जाणार तू? मग काय झालं? जरा लवकर यायचं ना. अरे मी लवकर चाललोय किती लवकर? इकडे. आज चाललंय. आज नको, उद्या या, उद्या नको. आलू असतात ना हा 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 ते ह्याच्यामध्ये घरी घेऊन जातात आणि फोडतात ते कोयते. हा. हा हे असं. अच्छा हा. कोणता कोणता बघू? काल आले डिझेल आला ना. थंडावतोय काय? थंडावतोय काय पावसात? चालू नाही आता ही. खाली उतर. तिकडे घेऊ शकतो का बोट आपण? हलकी जवळ जाऊ शकते, हलकी तरी. वाईट आहे निघाली. ते तिकडे आहे ते फिशिंग करतायत सगळं प्रयत्न आंबोशी. तांबोशी समुद्र आणि याचा मिलन. नदी नदी ना. हा ही खाडी आणि खाडी. समुद्राचं एकत्र नसतं. संगम पॉईंट तुला मालवणी पाहिजे का बोलतात? नसतं. नसताक. तिथून आता समुद्र चालू झाला. लोकांनाच विचारतो. एका बाजूला पण आहे, सर्वात बीच आत राहते. पावसाने खूप लागते. आता बाहेर आला. तो शिकारीला आला का? नजर त्याची तीक्ष्ण असते, तर माझा बघ तरी बघणार, बघून घेणार, पटकन पायाने होतात. व्हिडिओ बनवले आम्ही, असा साप टाकतोय पाण्यातला, फक्त जाळ्यात भेटला होता आम्हाला. हा हा पण येऊन तिथं समोर होता झाड, तिथं समोर एक झाड आहे ना, तिथून आला पटकन